हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू सोनी क्रिएटिव्ह डिझायनर। तर मला खूप सारे कमेंट्स आले होते की साडी कुचीचा रेट कशा पद्धतीने ठरवायचा। तर आज मी त्याच्यावरच व्हिडिओ घेऊन आलोय। कस्टमरला साडी कुचीचा रेट सांगताना तुम्हाला काय काय गोष्टी बघायचं आहे ते सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर करतो। तर व्हिडिओला स्किप न करता एंड पर्यंत नक्की बघा। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा, सर्वात आधी कस्टमरला साडी कुचीचा रेट सांगताना तुम्हाला मटेरियलचं कॉस्ट बघायचं आहे। मटेरियलचं कॉस्ट म्हणजे नेमकं काय बघायचं। तर एक्झाम्पल साठी मी बनवलेलं डिझाईन्स वगैरे घेतलंय। तर बघा, इथं हे जे डिझाईन्स आहेत ते सगळं ब्रायडल डिझाईन मध्ये येतं आणि हे जे डिझाईन आहेत ते नॉर्मल डिझाईन मध्ये येतं। तर मटेरियलचं कॉस्ट म्हणजे तुम्हाला काय बघायचं। तर बघा, हे सगळं जे डिझाईन्स आहेत ह्या डिझाईन्स मध्ये तुम्हाला मटेरियल काय काय यूज झाले ते बघायचं आधी। तर बघा, ह्या डिझाईन मध्ये मटेरियल काय काय यूज झाले। तुमचा जर डिझाईन अशा प्रकारे असेल तर ह्या डिझाईन मध्ये तुमचं मटेरियल काय काय यूज झाले ते आधी बघायचं। मग त्याच्यानंतर त्या मटेरियलचं कॉस्ट काय काय आहे बघायचं। तर बघा, हे जे डिझाईन आहे ते सिंपल डिझाईन आहे। तर ह्या डिझाईनचं मटेरियल कॉस्ट किती होतं ते बघूया। ह्या डिझाईन मध्ये फक्त मी सिल्क थ्रेड आणि जरी थ्रेड तेवढंच यूज केलं, ह्यामध्ये बीट्स वगैरे काही यूज झालेलं नाहीये। तर ह्या डिझाईनचं मटेरियल कॉस्ट किती होतं, हे दोन्ही कलरचं सिल्क थ्रेडचं 40 रुपीज झालं आणि जरी थ्रेडचं एक 10 रुपीज कन्सिडर करूया। तर अशा प्रकारे हे डिझाईनचं 50 रुपीज होतं। ह्या डिझाईन मध्ये बघा मटेरियल कॉस्ट किती होतं। ह्या डिझाईन मध्ये 2 कलरचं मी सिल्क थ्रेड यूज केलोय आणि हे रिंग बीड आणि स्मॉल बीड आणि जरी थ्रेड यूज केलोय। ह्याचं मटेरियल कॉस्ट किती होतं, हे 20 रुपीज, हे 20 रुपीज, 40 रुपीज झालं आणि रिंग बीड देखील 20 रुपीजचं एक पॅकेट भेटतं, त्याचं 20 रुपीज 60 रुपीज झालं आणि ह्याचं स्मॉल बीड्स ह्यामध्ये काय जास्त मी यूज केलेलं नाहीये म्हणून ह्याचं मी 10 रुपीज कन्सिडर करतो। किती झालं 20, 20, 40 आणि हे रिंग बीडचं 20, 60 झालं आणि हे स्मॉल बीडचं 70 प्लस हे जरी थ्रेडचं एक 10 रुपीज धरूया। हे डिझाईनचं मटेरियल कॉस्ट 80 रुपीज होतं। अशा प्रकारे तुम्हाला तुम्ही कोणतं डिझाईन करता त्याचं मटेरियल कॉस्ट काढायचं आहे। तर आता दुसरं पॉइंट बघूया। दुसरं पॉइंट टाइप्स ऑफ डिझाईन बघायचं आहे। टाइप्स ऑफ डिझाईन म्हणजे तुमचं डिझाईन कशा प्रकारे आहे ते बघून घ्यायचं। तर बघा, ब्रायडल डिझाईन आहेत काय, अशा प्रकारे सिंपल डिझाईन्स आहेत, अशा प्रकारे सिंपल डिझाईन आहे ते बघून घ्यायचं। कारण काय होतं, तुमचं जर डिझाईन ब्रायडल असतील त्याला वेळ देखील तेवढंच लागतं आणि एफर्ट देखील तेवढंच लागतं। तुमचं जर डिझाईन अशा प्रकारे सिंपल ते नसेल तर त्याला टाइम देखील कमी लागतं आणि एफर्ट देखील तेवढं काही जास्त लागत नाही। दिवसाला तुम्ही अशा प्रकारे डिझाईन असतील तर एक 2-3 साडी आरामात करू शकता। तुम्ही जर बिगनर्स असाल तर तुम्हाला एका दिवसात एक साडी तुम्ही करू शकता। तुम्ही जर साडी कुचू मध्ये एक्सपर्ट झाला असाल तर तुम्ही इझिली अगदी फिनिशिंग सोबत अशा प्रकारे डिझाईन्स दिवसात 2 ते 3 आरामात करू शकता। अशा प्रकारे तुम्हाला डिझाईन कशा पद्धतीचे आहे ते बघून घ्यायचं। ब्रायडल आहे काय सिंपल आहे ते बघून घ्यायचं। तर बघा, दुसरं पॉइंट मध्ये तुम्हाला जर तुम्ही साडी कुचूचं डिझाईन हे करणार असाल तर हे डिझाईनला तुम्हाला वेळ किती लागतो आणि एफर्ट किती लागतं ते दुसरं पॉइंट बघून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर आता तिसरं पॉइंट बघूया। तुमचं जे एरिया आहे त्या एरियामध्ये जेवढं बुटिक्स असतील त्या बुटीकमध्ये जाऊन तुम्हाला साडी कुचूचं रेट विचारून घ्यायचं आहे। ब्रायडलचं रेट काय आहे आणि सिंपलचं रेट काय आहेत। तर अशा प्रकारे केल्यामुळे तुम्हाला एक अंदाज येतो की ब्रायडलचं साडी कुचूचं रेट कशा पद्धतीने लावायचं आणि सिंपल साडी कुचूचं रेट कशा पद्धतीने लावायचं ते। ठीक आहे, तर आता चौथं पॉइंट बघूया। तुमचे जर कस्टमर बाहेरचे असतील, तुम्ही साडी कुचू करून तुम्ही दुसरीकडे डिलिव्हर करत असाल तर त्याचं काही तुमचं पॅकिंग चार्जेस किंवा शिपिंग चार्जेस काय असेल तर ते ऍड करून घ्यायचं। तुमचं लोकल कस्टमर असतील तर तुम्हाला डिलिव्हर चार्जेस वगैरे ऍड करायचं नाहीये। तर आता एक्झाम्पल साठी हे डिझाईनचं रेट कशा पद्धतीने काढायचं ते सांगतो। तर बघा, ते सगळं 4 पॉइंट तुम्हाला बघायचं आहे। तर बघा, मटेरियलचं कॉस्ट, टाइप्स ऑफ डिझाईन कुठला आहे, ते ब्रायडल आहे काय सिंपल आहे, त्या डिझाईनला टाइम एफर्ट वगैरे किती लागतं ते बघायचं आणि मार्केट कॉम्पिटिटर्स म्हणजे तुम्हाला तुमच्या एरियामध्ये जेवढं बुटिक्स असतील त्या बुटीकमध्ये जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे की तिथे ब्रायडलचं डिझाईनचं कॉस्ट किती आहे आणि सिंपल साडी कुचूचं
कॉस्ट किती आहे ते चेक करायचं. ॲडिशनल कॉस्ट म्हणजे काय, तुम्ही दुसरीकडे डिलिव्हरी करताय, त्याला पॅकिंग चार्जेस वगैरे काही लागताय काय ते चेक करून तुम्हाला रेट ठरवायचा आहे. तर आता बघा, पहिला काय बघायचं आहे तुम्हाला, मटेरियलचं कॉस्ट बघायचं आहे. तर ह्या डिझाईनमध्ये मटेरियलचं कॉस्ट किती होतं बघा. मी 2 कलरचं सिल्क थ्रेड यूज केलोय, 40 रुपीज झालं, आणि बीड्स यूज केलोय. तर ह्याला 20 रुपीज म्हणून कन्सिडर करूया, कारण खूप सारे मी बीड्स यूज केलोय. आणि क्रिस्टल बीडचं एक 10 रुपीज कन्सिडर करूया. तर बघा, 20 रुपीज आणि बीड्सचं 20 रुपीज 60 रुपीज झालं, आणि क्रिस्टल बीडचं एक 10 रुपीज कन्सिडर करूया, आणि हे जरी थ्रेडचं एक 5 रुपीज म्हणून कन्सिडर करूया. तर 75 रुपीज होतं मटेरियल ऑफ कॉस्ट. ठीक आहे. तर आता सेकंड काय बघायचं आहे, टाइप्स ऑफ डिझाईन. म्हणजे हे ब्रायडल आहे की सिम्पल डिझाईन आहे. ऑब्विसली हे ब्रायडल डिझाईन आहे, कारण ह्याला टाइम किती लागतं, एफर्ट किती लागतं ते पण तुम्हाला बघायचं आहे. नॉर्मली तुम्ही जर साडी कुचूमध्ये एक्सपर्ट असाल तर हे डिझाईनला तुम्ही 1 दिवसात आरामात करू शकता. तुम्ही जर बिगनर्स असाल तर तुम्ही हे डिझाईनला 2 ते 3 दिवस घ्या, बट तुम्ही साडी कुचूचं फिनिशिंग वरती काम करा. ठीक आहे. असं नाही करायचं की ह्या डिझाईनला साडी कुचू 2 ते 3 दिवस घेतलं, एफर्ट ज्यादा लागलं म्हणून तुम्हाला एकदम हाय रेंज लावायचं आहे साडी कुचूला. असं नाही करायचं. तर आता नेक्स्ट बघूया. नेक्स्ट मार्केट कॉम्पिटेटर्स. मार्केट कॉम्पिटेटर्स म्हणजे जेवढं तुमचं एरियामध्ये बुटिक्स आहेत त्या सगळ्या बुटिक्समध्ये जाऊन तुम्हाला हे डिझाईन दाखवायचं आणि त्यांना विचारून घ्यायचं की हे साडी कुचू डिझाईनला किती चार्जेस करताय म्हणून. अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या बुटिक्समध्ये जाऊन ह्या डिझाईनचं चार्जेस काढून घ्यायचं. अशा प्रकारे केल्यामुळे तुम्हाला देखील ह्या डिझाईनचं रेट ठरवायला इझी होईल. तर बघा, तुमचं एरियाचं बुटीकमध्ये हे डिझाईनचं जर चार्ज त्यांनी 550-600 करत असतील तर तुम्हाला त्यांच्यापेक्षा थोडंसं कमी चार्ज करायचं आहे. कारण तुमचं बिझनेस नवीन असतं. आधी तुम्हाला कस्टमर्सना अट्रॅक्ट करून घ्यायचं, मग त्याच्यानंतर तुम्हाला प्राइसवरती फोकस करायचा आहे. तर आता नेक्स्ट बघूया. तुमचं जर लोकल कस्टमर्स असतील तर हे तुम्हाला 3च पॉइंट बघायचं आहे. तुमचं जर कस्टमर्स बाहेरचं असतील, तुम्हाला पॅकिंग चार्जेस किती लागते तेवढं तुम्हाला ह्यामध्ये ऍड करून घ्यायचं. ठीक आहे. तर बघा, ते डिझाईनचं रेट मी 500 म्हणून कन्सिडर करतो. त्या 500 मध्ये तुम्हाला मटेरियल कॉस्ट लेस करून घ्यायचं आहे. मग त्याच्यानंतर हे डिझाईन तुमचं ब्रायडल आहे, त्याला टाइम किती लागलं, त्याच्यासाठी एफर्ट्स किती लागलं, त्याचा देखील तुम्हाला चार्ज काढायचा. मी त्याच्यासाठी एक 100 रुपीज काढून ठेवते. तुमचं जर ह्याच्यापेक्षा जरी ब्रायडल डिझाईन असेल त्याला 150-200 देखील तुम्ही काढून घेऊ शकता. आणि हे डिझाईनपेक्षा थोडंसं सिम्पल डिझाईन असेल तर तुम्ही 50-100 रुपीज त्याच्यासाठी काढून घेऊ शकता. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारे 325 ह्या डिझाईनमध्ये मला 325 असं प्रॉफिट होतं असं मी कन्सिडर करून घेतो. अशा प्रकारे तुम्हाला बाकीचे सगळं डिझाईनचं रेट ठरवायचं आहे. आणि साडी कुचूचा रेट ठरवताना तुम्ही कुठल्या एरियामध्ये राहताय ते देखील मॅटर करतं. म्हणजे तुम्ही सिटीमध्ये राहताय की विलेजमध्ये राहताय ते देखील बघून तुम्हाला साडी कुचूचा रेट ठरवायचा आहे. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायचं आहे, घरी बसूनच साडी कुचूचं बिझनेस कशा पद्धतीने स्टार्ट करायचं आणि कस्टमर्सना अट्रॅक्ट कशा पद्धतीने करायचं, आणि जे खूप सारे बुटिक्स असतात त्या बुटिकमध्ये जाऊन तुम्हाला बल्कमध्ये साडी कुचूचं ऑर्डर्स कशा पद्धतीने घ्यायचं आहे, असे खूप सारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती शेअर करणार आहे. कोणी अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडचं बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि हे व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज एक व्हिडिओला लाईक करा. तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.